परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक मुरुनो मीसाकृत येषां चरण सान्निध्य जीवा मुक्ता भवन्ति स्वाकृंशुकाय ज्ञानदान परायणम विनायकं गुरुवन्दे भवन्दे विमुक्ते ज्ञान प्रतापस्य वचनामृतस्य आद्वैत भावपटुतो हितबुद्धिर्होषु ज्ञानेषु भगवान् अवतीर्णयो श्री रंगनाथ गुराज नमस्ते तुभ्यं। प्रश्न जन्माधिक दुःख कौन विषयी? शिष्य उवाच हे प्रभु परमानंद बख्यानो मेरो रूप सो मैं पहचानो नहीं तो मैं भवबंधन लेसा कहो आप पुनि यह उपदेशा या में शंका मुहि यह आवे जाते तव बच हियन सुहावे नहीं मोह में यह बंध पसारो कहो कोन तो आश्रय न्यारो। विषय असा तुम्ही ज्ञानाची समजूत झाली ज्ञानाबद्दल संशय म्हटला कालच्या विषयात आणि सच्चिदानंद रूप आहेत माझ्या ठिकाणी जन्म मरण नाही हे बी ठीक आहे पण इथं गुरूंची आठवण परमार्थ करताना दोन्ही पदार्थाचं ज्ञान असावं विचाराच्या परमार्थामध्ये दोन्ही पदार्थाचं ज्ञान असावं दोन्ही पदार्थाचं स्वरूप कळावं म्हणजे त्याला अडचण नाही। दोन शब्दामध्ये सांगायचा विषय एक भक्ती करणारे कर्म करणारे शास्त्र अभ्यास करणारे पंडित विद्वान योग अभ्यास करणारे जप तप करणारे हे एक अंगी असतात। एक अंगी म्हणजे एक दैवी संपत्ती सात्विकपणा आणि त्या सात्विकपणामध्ये जे काही नामजप ध्यान धारणा योग अभ्यास शास्त्र शिकणं हे असतं पण यांना वस्तुस्थितीचं ज्ञान नसतं सत्वगुणात असलेलं असतं आणि म्हणून तू मार खाता मार खाण्यामुळे समाधान नाही मार खाणे या शब्दाचा अर्थ काय समाधान नसतं। आता याचा विस्तार मला करता येणार पण गुरुंनी सांगितले नामदेवरायांचं चरित्र या भक्तीपेक्षा आपण नामदेवरायासारखं काही एवढी श्रेष्ठ भक्त नाही तरी त्याला प्राप्त करून घ्यावं लागले ना चांगदेव महाराजासारखं आपण काही योग्य नाही पण त्याने ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागलं। मंडन मिश्रासारखे आपण काही कर्मठ नाही की मंडन मिश्र तुम्हाला माहीत नसेल पण मंडन मिश्राच्या तपाने कर्माच्या साधनाने त्याच्या घरावर पक्षवाद घालत होते वेदाबद्दल चर्चा करत होते पक्षी आणि शास्त्री रामेश्वर शास्त्री सारखे विद्वान नाही पण त्याने प्राप्त करून घ्यावं ही चार जर लक्षात ठेवली तुम्ही नामदेव महाराज चांगदेव महाराज रामेश्वर शास्त्री मंडन मिश्र हे अग्रगण्य ह्या साधनातले पण ज्ञान नसलं आपलं करता ज्ञानच असते पण आपल्या करता त्यांनी दाखवलं इतकं करून ते मिळवावंच लागते। म्हणून हे मी का सांगितलं तुम्हाला की त्याला परोक्ष असेल अपरोक्ष असेल साधूबद्दलचा संशय नाही झाला स्वतःचा मी तत्व असा बी परोक्ष निश्चय झाला असेल पण आता अडचण एवढी की मग हे सुख दुःख कोणाला हा मोठा विचाराचा प्रश्न आहे। मला तर सुख दुःख नाही मी तर जन्म मरण रहित आहे मी तर सच्चिदानंद आहे ठीक आहे ज्ञानी महात्म्याला बी विन्मुख काळामध्ये त्याचा व्यवहार असतो पण ती जागा असतो म्हणून त्याला सुख दुःख नाही जे विन्मुख आहेत त्याला सुख दुःख आहेत
ही 3 मुद्दे आपण ऐकले. किती? 3 मुद्दे. विमुख पुरुषाला दुःख आहे, जे सन्मुख आहे स्वरूपाचे त्याला दुःख नाही, आणि जे विन्मुख सन्मुख आहे त्यालाही सुख दुःख नाही, ते जीवनमुक्त असल्यामुळे. असे 3 मुद्दे झाले. मग आता भूमिका अशी यातली घेतली की मग ही सुख दुःखाची काय वाट आहे. हो, विचाराचा विषय बा. अधिकारी नसल्यामुळे माणसं वायाला चाललेत, पण नरदेहाचा वाटोळ करू लागलेत, आणि नाही तिकडे वाहून, नाही त्या क्षेत्रात जाऊन, नाही ते त्रास भोगू लागलेत. म्हणून आमच्या दादांची आठवण गुरुजींनी सांगावं की मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याच्या पाठीमागे रोजगार नाही. सगळे रडतात. रडतात म्हणजे सगळे शोकांतिकामध्ये आहेत. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे शोकांतिक आहेत. मी काय सांगितलं हे? ती पुरुषार्थ जे साधुसंतांनी सांगतात, पुरुष जे साधुसंत कसं कळविणं सांगतात त्यांच्याही डोक्यात बसतात नाही. म्हणून गुरुजी मी सांगणार तो विषय. म्हणून गुरु सांगतो शास्त्रीय पंडिताचा विषय नाही, शिडजी भुडजीचा विषय नाही. शिडजी भुडजीचा विषय नाही, शास्त्रीय पंडितचा विषय नाही, कर्मठाचा विषय नाही, उपासकाचा विषय नाही. मग कोणाचा विषय आहे? कोणाचा विषय आहे? अधिकारी. अधिकारी कसा असतो? कसा असावा? साधन चतुष्ट. त्याचा हा विषय. आता ही शंका का आली? एक तत्वनिष्ठेचा विषय लक्षात आला, पण सुख दुःखाची काय वाट आहे ऐकून आला. तुम्ही तर आत्मा आहेत, तुम्हाला जन्म मरण नाही. तुम्ही आनंद रूप आहे, सुख स्वरूप आहेत, ज्ञान रूप आहेत, सत्रूप आहात, हे तुमचं बरोबर आहे. मग सुख दुःखाची वाट काय? तर हे तुम्ही तर पावंत आहेत. तुम्ही दळावर तुमच्या वचनाची माझी ही शंका निवृत्त होईल. म्हणून मला सांगा ही सुख दुःख कुठे आहे ते. बरं कुठे आहे रे सुख दुःख? सुख दुःख कुठे? हो, अंतःकरणात. तरी कशामुळं? अज्ञान आहे तिथं सुख दुःख आहे. अज्ञान आहे तिथं सुख दुःख आहे. त्याला गुरुजी सांगत असत. आज पूर्ण शंकर महाराज होते गुरुचरित्र. कारण शंकर महाराजांची मालिका दत्त मालिका आहे, म्हणून शंकर महाराज होते आज पूर्ण ऐकायला. तुम्हाला काय कळायचं? त्यांचे दत्त भक्त ते आलते. असो, तर सुख दुःखाची वाट काय? आता तुम्हीच विचार करा. तुमच्या जवळचा अनुभव तुझ्या असं तो साक्षी आहेस ना. मग सुख दुःख मन कसं निर्माण झालं? मन नाही तरी म्हणा, तर आहे तर ते कसं आहे सांगा. परमाचा अंगावर घ्यायचा असतो, वाचून कळे. पण सुख दुःख जन्ममरण हे कुणाला? मग तुम्ही साक्षी आहेत ना. मग जन्ममरणाची वाट काय? सुख दुःख काय? सुख दुःख नाही म्हणते यायला लागलं. ज्ञानी महात्म्याला नसेल सुख दुःख, पण सगळे होरपळीत. पण प्रश्न कसा गमतीचा केला? ठीक आहे, मी आत्मा, मी साक्षी चेतन, पण सुख दुःख कोणाला? याच्यावर गुरूंची एक आठवण झाली आम्हाला. झाले म्हणजे काही पुरुषार्थ नाही, होतीच. त्याचे एक लक्षात ठेव, गुरूंचा विषय विसरू नको रे. ही विसरू नको, याची किंमत पुन्हा कळेल. आज धन मिळवा, पण याची किंमत पुन्हा कळत असते. तुम्ही परमार्थ कशामुळे पडलात आणि परमार्थ कशामुळे कळायचा? काहीच कळणार कोणाला. परमार्थामध्ये कशामुळे पडलात नीट शब्द करून घ्यायचा तुम्ही. जात इंद्रिय बरोबर नाहीत. आणि परमार्थ कशामुळं करायचा नाही कळ, तर तिथे गुरुने सांगावं परमार्थ दुःख नको म्हणून करायचा.
आणि कळत नाही म्हणून करायचं. रामकृष्ण, सुखदुःखामुळे परमार्थच पडलात. आणि सुखदुःख नाही, मला सुखदुःख नाही हे कळत नाही म्हणून करायचा. कळत नाही म्हणून करायचा आणि सुखदुःखामुळे पडला परमार्थात. कळेल काही? कळेल का? कीर्तन करणाऱ्याला कळेल? कोणाला कळत नाही. म्हणून गुरु घरी राहावं लागतंय. गुरु घरी राहिल्याशिवाय हे कोड सुटतच नसतं. मग आता कोणता प्रश्न घेतला त्यांनी? मग सुख दुःख कोणाला? बरं कोणाला असेल तर सांगितलंच की तू, पण आता हे निश्चयाने ठरलं म्हणजे झालं. चला. टीका. हे भगवान, आपने कहा तू परमानंद स्वरूप है, सो मैं भले प्रकार से जाना. हो. काय थांब, भले प्रकार से हे चांगलं लक्षात ठेव. तू परमानंद रूप आहेस असं तुम्ही श्री गुरु राजा तुम्ही सांगितलं. ही गोष्ट खरी आहे, पण मी परमानंद रूप आहे हे मी चांगल्या रीतीने ओळखलं. चांगल्या रीतीने ओळखलेलं संशय राहत नसतो. त्या चांगली रीत होण्याकरता साधूंच्या वचनावर विश्वास आणि अधिकारी म्हणजे हे चांगलं कळत असतं. और आपने कहा जो जन्म मरण से आदि लेके संसार रूप दुःख तेरे विषय हे नाही. आणि तुम्ही सांगितलं की जन्मरणाधिक रूप संसार हे तुझ्या ठिकाणी नाही. याते ताकी निवृत्ती बने नाही. म्हणून त्याची निवृत्तीची गरज नाही. त्याची निवृत्ती कारणच नाही ना. याके विषय मेरे को शंका है. जो जन्माधिक दुःख मेरे विषय नहीं है, तो जा विषय यह संसार है सो मेरे से न्यारा कहिए भिन्न आश्रय आप कृपा करी के बताओ. आता तुझ्या ठिकाणी जन्ममरण नाही सांगितलं, गोष्ट खरी. मग ही जन्ममरण कोणाच्या ठिकाणी आहे ते त्याचा आश्रय कुठे आहे आणि ते मला सांगा. आता इथे थांबा, इथे सांगू. आता तुम्हाला आजपर्यंत जे ऐकलं तुम्ही तुमच्या भूमिकेनुसार कमी जास्तपणाने तुमच्या भूमिकेनुसार ऐकलं. याच्यामध्ये तुमचा निश्चय दोन बाजून कसा झाला? जहाजिक जगताविषयी तुमचा निश्चय कसा? आत्मस्वरूपाविषयी तुमचा निश्चय कसा? किती टक्के? कारण हे परमार्थ करायचं आहे, हे गणित सुटलं पाहिजे. जहाजिक जगताविषयी निश्चय कसा झाला? दृश्य झाला, तसत्वहीन झाला, का दुःख रूप आहे असा झाला? नाशवंत. बरं, पहिली भूमिका चांगली. आणि स्वरूपाविषयी कसा झाला? सांगतो मी, जाऊ तुम्हाला. स्वरूपाविषयी कसा झाला? तुम्ही साक्षी चेतन रूप आहात, तुम्ही आत्मस्वरूप आहेत, तुम्ही ब्रह्मरूप आहे, तुम्ही सच्चिदानंद रूप आहे. हे आतापर्यंत तुम्ही ऐकता. त्याविषयी तुमचा निश्चय किती झाला साधकाचा? एक आणा असो, दोन आणा असो, त्याचं काही घेणं नाही. मग आपलं कारण अनुभवाच्या गोष्टी दाखवाव्या लागतात ना. आता ही विचारसागर तुम्ही पाठ करतात, विचारसागर बोलतात दुसरं, पण रडत बसतात वरमन जर नाही कळलं तर. वेदन सांगता येत असतो, वेदन कळते असतो, पण झेपत नसतो. म्हणून साधीचा पदोपदी असे विषय जी घेतात त्याच्याकडे विचारू ते कुठे आहेत? सगळं चेतन कुठे आहे? साक्षी चेतन तुम्ही आहात असं ऐकलं. त्याच्यामध्ये तुमचा किती म्हणजे तुम्ही वृत्ती अभ्यास करणारे, त्या वृत्तीचा साक्षी चेतनाविषयी निश्चय कसा झाला? मी आहे असं वाटतं ना. चला असं सगळं निदान याच्यापेक्षा मग मोकळीपणा सांगतो. निदान ही सात्विक भाव झाला तरी खूप चांगला. हो, माणसं ही वेदांत बोलतात पण वेदांताचा निश्चय नाही. वेदांताचा निश्चय नाही म्हणून सांगतो तुला. मी तर देव म्हणून सांगशील लोका, मी तर देव म्हणून सांगशील लोक, पण विषयाच्या सुखात टोकून या. मी देव आहे, मी साक्षीद्रष्ट आहे, मग विषयाकडे कशाला म्हणून जातं रे? म्हणून पुन्हा हा प्रश्न उपस्थित त्यांनी केला की संसार रूपी सुखदुःख आहे हे कोणाच्या ठिकाणी आणि ते मला सांगा. तुम्ही कुठे पळत ही तर संगत लागली पाहिजे ना.
जाके विषय संसार दुःख जान के अपने विषय नहीं मानो. मग ज्याच्या ठिकाणी संसार रूप दुःख आहे मी त्याच्या ठिकाणी मानेन आणि माझ्या ठिकाणी नाही असं मी मानेन. उत्तर. जन्माधिक दुःख कहू नाही. अरे वेळ आहे आता त्यांचं बोलू फार वेगळं असतं मोठी भूमिका. अरे ती वस्तू असावी तर तिचं ठिकाण सांगता येईल. वस्तू नाहीच त्याचं ठिकाण कुठं सांगावं. मग नीट ऐकत दुःख नाहीच ते कुठं सांगायचंय. म्हणून भागवतामध्ये नाथांच्या भागवतामध्ये कवी नारायणाला जनकाने विचारलं माया काय. तर ते माया म्हणजे तुझा प्रश्न गेला वाया. आणि जी नाही ती ते विचार कशाला. उच्च भूमिकेचा विषय आहे मोठ्या भूमिकेचा विषय आहे. तरी पण हे दुःख नाही हा सिद्धांत त्याचा आहे. आपण निदान साधूंचं खरं एवढा विश्वास जरी ठेवला तरी पुढे चलो आपण. पण असं कुठं असतं का ही नसतं. म्हणून मीच देव म्हणून सांगशील लोक पण विषयाच्या सुखा टोकुण्या. आता तुम्ही मी ब्रह्म आहे मी साक्षी आहे असं जरी वाटत असलं पण जग सत्याचं वाटत असेल तर. म्हणून ही जग सत्याचं कुठं आहे सुख दुःख कुठं आहे हे मला सांगा म्हणजे मी त्याच्या ठिकाणी ठेवीन. तर त्याचं उत्तर दिलं बाबा ते नाहीच तर मग त्याचं ठिकाण कुठे सांगावं. वांज्याच्या मुळाचं घर कुठं सांगावं. आकाशाच्या फुलाचं घर वेल कुठं सांगावा. सस्याच्या शिंगाचं विचार कुठं सांगावा. हाय काही तसं त्यांच्या दृष्टीनं ही नाही. त्याला चरण सांगतो एक साधूंच्या दृष्टीनं जन होय अवघा जनार्दन. मग ज्याला जनार्दन असायला परमात्मा जाना त्यांना जग कुठे आहे का नाही. आणि ज्यांना जग आहे त्याला परमार्थ आहे त्याला परमात्मा आहे पण विनमुखपणा आहे त्याचा. विनमुखपणा अज्ञानी लोकांचे विनमुखपणा असतो सदा म्हणून त्यांना जग दिसतंय जल मरून दिसतं सुख दुःख दिसतंय. पण आता त्या प्रश्नाचं उत्तर या प्रसंगामध्ये वेगळं येत नाही की बाबा रे ती वस्तू नाही मग त्याचे ठिकाण कुठं सांगू. श्री गुरु वाच सुनहु शिष्य मम बानी जावे तव शंका मिटे हे जग की अतिहानी तो मोमे नहीं और मैं. वाचा पण नाही टीका वाच नाही टीका नाही त्याच्यावर. बरं हा वाचते पुन्हा. सुनहु शिष्य मम बानी हे बाळ हे शिष्य माझी गोष्ट ऐक जाते तव शंका मिटे आणि माझी गोष्ट ऐकल्यानंतर तुझी शंका नाहीशी होईल. है जग की अति हानी तो मैं नहीं और मैं. आणि जगाची मोठी हानी पण जग ही माझ्या ठिकाणी नाही आणि मी जग नाही म्हणून त्याचा विचार काय सांगू. माझ्या ठिकाणी नाही आणि ते मी नाही. हो तसंच आहे. इकडे त्याला तुकोबाराय म्हणतात देह मी नाही देह माझा नाही. देह मी नाही आणि देह माझा नाही. मग ही नकळ्यामुळे वाटायला लागले. चला अतिहानी त्याच्यावर जैसे रज्जू में कल्पित सर्प का व्यावहारिक सत्ता करके अत्यंत अभाव है तैसे ब्रह्म में कल्पित जगत का परमार्थ सत्ता करके अत्यंत अभाव है. सोई जगत की अतिहानी कहिए नित्य निवृत्ती है. हो अत्याहानी नित्य निवृत्त. रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला. आता व्यावहारिक सर्प पळतो दिसतो पण रज्जूवरचा सर्प नुसतं भासतो का जातो का येतो का जेवण आहे का मेलेलं आहे नुसता भ्रमच. तसं रज्जूच्या ठिकाणी कल्पित सर्पाचा जसं अत्यंत अभाव आहे मग ते नाहीच. अत्यंत अभाव कशाला म्हणावं. नाहीच तर निश्चय. त्याला उदाहरण द्यावं. तळ हातातला केस आहे का त्याला काय म्हणावं अत्यंत अभाव. तसं रज्जूच्या ठिकाणी कल्पित सर्पाच्या कल्पित सर्पाचा रज्जू ठिकाणी अत्यंत अभाव. त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी सुख दुःखात अत्यंत अभाव. कुठे लावायची ती संगती. जीव चाललाय आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही जा सुख दुःख नाही अत्यंत अभाव. आणि अत्यंत अभाव ह्याला गुरुजी सांगत जीभीवर केस नाही तळ हातात केस नाही आणि मग बाया माणसाला मिशा नाहीत.
हे आमच्या गुरुचं बोलणं झालं. आहेत का मिशा? मग कशामुळे असं ईश्वर सृष्टी असावं रे? देह तर पंचमहाभूतच आहेत. तर हे काय आहे? नाही. म्हणून त्यांच्या दृष्टीने सुखदुःखाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा चैतन्याच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. म्हणून ते नाही ते कुठे सांगावं? प्रश्न, दुःख कहू नाही तो प्रत्यक्ष प्रतीत क्यों होवे हे? हीच बोंब आहे जीवाची. जीवाचीच ही बोंब आहे. तुम्ही काय म्हणता? दुःख नाही. आणि आमचं तर सगळं वाटोळं झालंय. वासनेने केले, इंद्रियाने केले, कर्माने केले, विषयाने केले, सगळं वाटोळं. दुःखात जाळात उभा आहेत आम्ही. सांग बरं, विचार करतात. स्वरूपाच्या दृष्टीने आपण स्वरूपात दृष्टी थोडी बाजूला ठेवू, संसारामध्ये घेऊ. भीक मागणाऱ्यापासून 33 कोटी देवाचा राजा, त्रिभुवनाचा मालक, तिथून जर तयार तिथे केली तर सगळे दुःख आहेत. समाधान आहे का? समाधान नसणे दुःख आहे. आणि हे नाही कळत. बोलता येत असतं, अधिकार नसल्यामुळे बोलता येत असतं, पण हे झेपत नसतं. म्हणजे प्रपंचातून निघत नाही. त्याला मला खूप इतिहास साधे संस्थांचे विचार सांगते ती, पण ते सांगितलं मग तुमच्या दृष्टांतात बसतात, सिद्धांत नाही. म्हणून ना माझ्या ठिकाणी नाही हे तर नाहीच नाही. मग अत्यंत अभाव याचा. म्हणजे कसं सांगू? ही शिकली रे. पत्रच आहे का काय? पत्र पडलं का काय? ते एक सरड्या फिरतंय आणि तिकडे ते उपटतात ते सर तळट्या. पत्रावर खडा फिरसारखं वाटलं ना. काय अत्यंत अभाव आहे. तिकडे काही काम काय दगड काही फेकला पोराने खेळत असून काही लहान पोरग होतं का? ते फळ ठेवते ना मास्तरचं पोरग. तत्वदृष्टी उवाच. दोहा. जो भगवान कहू हे नाही, जन्म मरण जग खेद, हे प्रत्यक्ष प्रतीती क्यों कहो आप यह भेद. आता तुम्ही कुठे जर नाही म्हणता, पण मला प्रत्यक्ष येते ना. तुम्ही नाही म्हणता हे बरोबर आहे, पण मला त्याचा अनुभव येतो ना. टीका. हे भगवान, जो जन्म मरण से आदि लेके संसार दुख मेरे विषय तथा और विषय कहूँ भी नहीं है, तो प्रत्यक्ष प्रतीत क्यों होवे है. है का नाही? काय गमत आहे. होते का नाही प्रतीती? नाही, साधं नाही म्हणतात आणि काय म्हणतात? आहे म्हणतात. परिस्थिती कशामुळे वाटत असलं हे? आहे का नाही? त्यांचं म्हणणं खरं आहे. आपला अनुभव नसेल, आपण आधी खरं असतात म्हणून आपल्याला हे वाटतंय, पण त्यांचं म्हणणं खरं आहे. काय म्हणतात तिथं बोललं, हे श्री गुरु तुम्ही माझ्या ठिकाणी नाही म्हणता, त्याचा अत्यंत अभाव म्हणता, मग ही प्रत्यक्ष येते याची वाट काय? म्हणून तर इथं सगळे लोक टिकले.
इथं कर्मठ, उपासक, विद्वान, पंडित, ज्ञानी, स्वरूप ज्ञानी नाही, शब्द ज्ञानी, हे सगळे लोकांनी इथं हात टेकले. त्याला जास्त बोलून काही त्याला एकच म्हणा, तुम्हाला समाधान किती टक्के आहे? म्हणू शकत नाही. एखादा ब्रह्मवेत्ता महात्मा गुरुजी सारखा असेल, आबा सारखा असेल, तेच मजेत राहतील. बाकी सगळे खाल्लेले आहेत, म्हणून सोल विसरले. जो वस्तु नहीं होवे सो प्रतीति होवे नहीं. हो, जैसे वंध्या का पुत्र और आकाश विषय पुष्प नहीं है सो प्रतीति होवे नहीं. हो, तैसे संसार भी नहीं होवे तो प्रतीति नहीं हुआ चाहिए. हो. और जन्म से आदि लेके संसार प्रतीत होवे है. हं. याते जन्मादिक संसार रूपी दुःख नहीं है यह कहना बने नहीं. आता तुम्ही कसं म्हणता? विचारवंत आहे बरं का, बोलणारा कोण आहे? हो, तुम्ही काय म्हणतात? सुख दुःख नाही. द्रष्टांजली आकाशाला फुल नाही, वांज्याला मूल नाही, ही त्यांनी द्रष्टांजली. ही गोष्ट खरी आहे, पण मला प्रत्यक्ष वाटतं का नाही? सांगू त्याचं तुम्हाला, गुरुजी सांगा. आयुष्य किती तुमचं? किती झाले वर्ष? तुमचं आयुष्य किती वर्षाचं आहे? का सांगते आहे का नाही? येत आहे. आणि इथे तर तुला जन्म नाही, मरण नाही, सुख दुःख नाही, मग यादी. म्हणून गुरुजी एकच महात्मा होऊन गेला. गुरुजीने सांगू, माझी समाधी बांधू नका, माझी पुण्यतिथी करू नका. का? एक ब्रह्म जर आहे, जन्म मरण आहे, तर पुण्यतिथी कोणाची, समाधी कोणाची? त्यांनी सांगावून त्यांना शोधत होतो. बाकीचे सगळे तत्वनिष्ठ होणं अवघड आहे. काय? तत्वनिष्ठ होणं अवघड आहे. म्हणून आधी कुसरी ज्ञान सांगतील का नाही? अरे ही तर जाऊ दे, ही तत्वज्ञान आपण पुढे बघू, आपण अडकड येऊ. देवाचा भक्त, देवावर तरी विश्वास आहे का? जाऊ, ज्ञान तर बाजूला ठेवू आपण, पण देवावर तरी विश्वास आहे का? कुणाचा? तुमचा आमचं नाही रे. आपण त्यात आपलं पुण्याने आपल्याला यायला लागलं. जे याच्यात आयुष्य वाहून घेतलं, ज्याच्यात आयुष्य वाहून घेतल्यात हे अध्ययन केलं नाही. याचा विचार तुम्ही 13 राज्यामध्ये 7व्या शिल्कावरच्या गोव्या, व्याकरणाचे चोकडा, तर्काची गाडा, त्याच्यावर 10-15 वेळ आहेत. त्या सगळी यादी केली ह्याने, की ह्या यादीमध्ये अगदी त्याला शेवट काय म्हणले, हे माऊली काय म्हणते, हे मूळ नक्षत्रावरची लोक आहेत. शास्त्र जाणणारे, त्रिकाळ ज्ञानी मानणारे, कोकशास्त्र जाणणारे, व्याकरण जाणणारे, योगशास्त्र जाणणारे, पंडित असणारे, विद्वान असणारे, हे सगळे त्याला एकच दृष्टांत दिला त्यांनी. कोणता? सांगून तुला नाही ते लक्ष येतं, ती वाचते पण कवळे. मोराच्या पंखाचे डोळे किती आहेत? जेवढे पंख तेवढे डोळे आहेत. मग आता त्या पंखाच्या डोळ्यांनी व्यवहार होतो का दिसण्याचा? दिसण्याचे डोळे दोनच आहेत ना. तसं हे अनुभवी महात्मे जर सोडले तर हे मोराच्या पंखाचे डोळे आहेत सगळे. ते शास्त्री, पंडित, विद्वान, हे सगळे त्रिकाळ ज्ञानी, पाणी तूप करणारे, विधी सिद्धी असणारे, हे सगळे आंधळे. म्हणून एक उच्चारून घ्या, तो का म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. ते हे आंधळे आहेत त्याला. म्हणून हे मी बाजूला काय गेलो सांगता येत असतं, पण तत्वनिष्ठ नसल्यामुळे त्या सांगण्यात असतात. म्हणून आधीच कुसरी किती जाणे
विरळा जाणे. हे मी बाजूला इकडे तिकडे का फिरतो? एकच कारण आहे. आता हे माझ्या ठिकाणी जर नाही तर कोणत्या ठिकाणी आहे तर ते म्हणजे तुझ्या ठिकाणी यायचे नाही, ती वस्तूच नाही, त्याचा अत्यंत अभाव आहे. मग आता अत्यंत अभाव म्हटल्यानंतर त्याला नको सांगत नाही, ती एका दिवस सांगून गेलो. अत्यंत अभाव म्हणल्यानंतर व्यवहार शून्य म्हणून तुकोबारायचा वृत्ती ही निवृत्त झाली. जन्म दिशे तेथे सुखे मी निजलो का शून्य सारोनी तेथे. शून्य म्हणजे अज्ञान न्यायचं करून सुखे निजलो म्हणजे मी आनंदामध्ये रममान झालो. चला वाचत ते आता ते लिहिलेलं सांगू. परत वाचू. आता वाचलेलं सांगितलं अत्यंत अभाव सांगितलं मी, त्याच्या पुढे वाच. उत्तर आत्मा के अज्ञान से प्रतीति बस सर्प का दृष्टांत. बस एकच. कधीही स्वच अनोळख, गुरूंच्या भाषा सांगू, स्वच अनोळख. स्वच अनोळखीचे परिणाम तुकोबार विसरले तळ्याचे थोर झाले हानी पचतील खाणी 84च्या. स्वतःच्या स्वरूपाला विसरले. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे याला विसरले, हे कळत नाही. स्वच अनोळख आहे. स्वच अनोळख ज्याला आहे त्याच्या ठिकाणी सगळं आहे, त्याच्या ठिकाणी सगळं आहे. काय त्या ठिकाणी ते म्हणतात तेवढं आहे. जन्मरण आहे, सुख दुःख आहे, सगळं आहे. मग स्वच अनोळखीमुळे म्हणून 2 लक्षात ठेवायचा गुरूंचे वाक्य. स्वच अनोळख आणि स्वैराचार याच्यामुळे सुख दुःख होते. म्हणून हो चला काय ते वय पण कुठं सांगू. चला श्री गुरु उवाच आत्मरूप अज्ञानते हे मिथ्या प्रतीति जगत स्वप्न न भनीलता रज्जू भुजंग की रीती. वास अरे स्वतः अज्ञानामुळे होते त्याला दृष्टांत दिला स्वप्नाचा. स्वप्नाचा दृष्टांत दिला. आणि स्वप्न कशाचं कार्य आहे? झोपेचं म्हणजे अज्ञानाचं. मग आता अज्ञानाचं कार्य असल्यामुळे स्वप्नामध्ये पदार्थ दिसतात, स्वप्न हे सगळे दिसते. मग आता ते स्वप्नाखाली खरं वाटतं खोटं वाटतं? स्वप्नाखाली खरं वाटतं. स्वप्नाखाली खरं का वाटतं? स्वप्नाचं कारण कळत नाही. तसं चला इकडं सुख दुःख खरं वाटतं खोटं वाटतं? नामरूप खरं वाटतं खोटं वाटतं? जाती गोते खरं वाटतं खोटं वाटतं? नाते गोते खरं वाटतं खोटं वाटते? हे सगळं खरं वाटतंय. याचं अज्ञान, आणि अज्ञानामुळे हे सगळं आहे. मग ते सगळं म्हणलं त्याच्यामुळे सगळं चाललं. टीका जन्माधिक जगत परमार्थ से नहीं है ना. आलं का लक्षात? परमार्थ दृष्टीनं जन्माधिक जगत नाहीच. तो भी आत्मा का ब्रह्मस्वरूप करीते अज्ञानते मिथ्या प्रतीती होवे. नाही झालं. पण मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा अनुभव नसल्यामुळे त्याला जगत प्रतीतीला येतं अज्ञानामुळे. जैसे स्वप्न के पदार्थ आकाश में नीलता और रज्जू में सर्प परमार्थ से नहीं है. आकाश ठिकाणी नीलता, रज्जू ठिकाणी सर्प आणि स्वप्न हे नाही झालं. आता एकाचा विचार सांगू. तो साक्षी म्हणलं 3 अवस्था आहेत का? निसाक्षी विसरल्यावर 3 अवस्था आहेत का नाही? तर एक भाग. आकाशाच्या ठिकाणी नीलता आहे का? पण लांब वाटतं. आकाश पोकळ, त्याला रंग नाही, अजिबात निळला नाही आकाश, पण न कळल्यामुळे वाटतंय. आणि रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही, पण रज्जूचं विशेष स्वरूप न कळल्यामुळे सर्प वाटतं. म्हणजे न कळल्यामुळे हे सगळं अंगावर आलंय. काय कळलं नाही? काय कळलं नाही? हो, आपलं स्वरूप कळलं नाही, आपलं विशेष स्वरूप कळलं. तिथे लिहिलंय आत्मा ब्रह्म आहे असं कळत नाही म्हणून. आत्मा ब्रह्म आहे असं कळत नाही म्हणून. और मिथ्या प्रतीती होवे है. आणि नसले प्रतीती येते, मिथ्याची प्रतीती, खोटी प्रतीती. गमत आहे, थोडे लक्षात ठेवा. विचाराचा विषय हा. याच्या समोर याचे नाते गोते सगळे मिळत का नाही?
तुकोबाराय म्हणतो आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला हो देखत ऐकत नातो पण तू तेही तेच झाले. मग रडायचं काय कारण आहे? ऐक नाही अभंग ऐक नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला हो देखत ऐकत नातू पंतू तेही तैसे झाले. नातू पंथी गाडले जाळले झाले. रडायचं काय कारण आहे? कुठे कळायला लागले? अज्ञानाने जगताची सत्याची बुद्धी जात नाही म्हणून रडावं लागतंय. अशी मोड कोणाकोणाचे तुम्ही आम्ही मिळलेले उंदरे. तुमचा आमचा नाही हा विषय. हे कोणाकोणाचे विषय आहेत? महान जग मान्य असणाराचे. म्हणून न कळल्याचे परिणाम असे आहेत. नाशवंत आहे असं कळतंय. चला याचा नंबर दुसरा आहे सत्वहीन असं कळलं म्हणजे माणूस थोडा सावध राहतो. सत्वहीन आहे असं कळल्यावर सावध राह. ती सत्वहीन बी नाही नाशवंत बी नुसती कल्पना आहे वस्तू नाहीच. तैसे जन्माधिक जगत परमार्थ से नहीं है. कोणत्या दृष्टीने नाही? परमार्थ दृष्टीने असे. उदाहरण सांगतो कळण्याकरता. हनुमानजीच्या दृष्टीनं जुगार माणसं किती आहेत? जुगार तुला जुगार माहित नसेल. हनुमानजीच्या दृष्टीनं दुकानदार किती आहेत? जुगार म्हणजे मटका खेळलं त्याला जुगार म्हणतात. हनुमंतच्या दृष्टीने दारू पिणारे किती माणसं आहेत? हनुमंती ज्याला भूमिका आहे त्याला काहीच नाही. तसं साधूंच्या दृष्टीनं त्याला ब्रह्मदृष्टी असल्यामुळे त्याला जग नाही पण मी आत्मा ब्रह्म आहे असं ज्याला कळत नाही त्याच्या दृष्टीने ही आहे. त्याला तरंग्या हरीच्या दासा भाव जैसा तैसा. हरीच्या दासाला सगळं देव आहे का नाही? किंवा जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप भाषे. फक्त महात्म्याला बाकी नाही. मिथ्या प्रतीती होवे हे. स्वरूप न कळल्यामुळे आत्मा ब्रह्म आहे असं न कळल्यामुळे हे मिथ्या प्रतीती येते. मिथ्या म्हणजे म्हणण्यापुरते. मिथ्या म्हणजे सत्वहीन पुरते. मिथ्या पदार्थाला देशकाल नसतो. आता सांगा देशकाल नाही असं उदाहरण आम्ही नेहमी सांगतो तुम्हाला. स्वप्नामध्ये हत्ते, स्वप्नामध्ये नदे, स्वप्नामध्ये वाडे, स्वप्नामध्ये इंड्या निघाल्यात. इतका पसारा स्वप्नात कसं काय आहे का नाही? तो तर अंतरून पडलं देह आणि अंत्यकरण तर लीन झालेलं आहे. मग एवढं स्वप्नात बाजार आला कसा? येऊ दे आला तर ते खरं वाटतं का नाही? कशामुळं? अज्ञानामुळे झोपेमुळे. तसं तुम्ही अज्ञानरूपी झोपी झोपलात, अविद्यारूपी झोपी झोपलात आणि दहादिक जगत रूपी स्वप्न खरं वाटायला लागले. कशावर ना? खोटं खरं वाटून सुख दुःख होत असतं. अंतकरण खरं आहे का खोटं आहे? अंतकरण दृश्य आहे का आपलं स्वरूप आहे? दृश्य आहे. मग अंतकरण दृश्य निश्चित ठरलं सुख दुःख आहे का? म्हणून इथं सुख दुःखाचा प्रत्यय येतो, जगाचा प्रत्यय येतो. म्हणून हे अज्ञानामुळे आहे. वास्तविक स्वरूपात ठिकाण काही नाही. प्रश्न रज्जू में सर्प कैसे भासे है? रज्जू ठिकाणी सर्प प्रातिभाषिक आहे म्हणजे मिथ्या आहे. प्रतीच मात्र आहे. तत्वदृष्टिवाच मिथ्या सर्प रज्जू में जैसे भाग्यो भव आत्म में तैसे कैसे सर्प रज्जू में भासे यह संशय मन बुद्धी विनाशे. आता ही सगळं रज्जू ठिकाणी सर्प कसा भासला, आत्म्याच्या ठिकाणी अधिक जगत कसं भासलं ही संशय बुद्धीच्या ठिकाणी आणि त्या संशयाची निवृत्ती झाली पाहिजे. टीका जैसे रज्जू में सर्प मिथ्या है तैसे आत्मा में भव दुख मिथ्या कहा. तहा दृष्टांत के ज्ञान विना दृष्टांत का ज्ञान होवे नहीं. याते रज्जू में सर्प कैसे भासे यह दृष्टांत में प्रश्न है. आता पुढच्या विषयाला अवतरण आहे. आता ठीक आहे सुख दुःख होते, जन्मरण वाटतंय आणि ते रज्जू सर्पाच्या दृष्टीने सांगितलं. पण रज्जू सर्पाच्या ठिकाणी
सर्पाची प्रतीती कशा रीतीने आली हे सांगा. मग हे दृष्टांत जे असतात दृष्टांत म्हणजे सिद्धांत कळेल. अगोदर दृष्टांत कळून घ्या आणि ते दृष्टांताचा सिद्धांत आहे जे वर्माचे कळेल. आता तिथे सर्पाची उत्पत्ती कशी होते तसे इकडे स्वरूपात ठिकाणी जगाची उत्पत्ती कशी आहे हे दोन सिद्धांत आहे. आता मला वाटतं हे ठेवा कुंडली म्हणूनच की नाही. आता हे ते सगळे शास्त्रीय येणार. आता शास्त्रीय लोक येणार ख्यात येणार. याला 60 वर्ष झालं बाई मी सांगून ग्रंथ आले का ना देशाची कालाची प्रतीती. 60 वर्ष म्हणजे देशाची कालाची प्रतीती आली आणि पंढरपुरात सांगितलं देशाची प्रतीती आली. हेच नाव अज्ञान हेच नाव माया कळू देत नाही. म्हणून सतत केलं पाहिजे. सतत चिंतन करा हे